अकोट आगाराच्या धावत्या बसला भीषण आग. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची चालकाची माहिती. बसमधील अग्निरोधक यंत्र सुद्धा कुचकामी निघालं, मात्र जीवितहानी नाही. प्राप्त माहितीनुसार 2 मार्च रोजी अकोट आगाराची बस क्रमांक MH40 N9893 पोपटखेड शहापूर येथे जाण्यासाठी प्रवाशांसहित सकाळी 8:30 वाजता डेपोमधून निघाली. मोहळापासून 3 किलोमीटर अंतरावर दूर 8:40 दरम्यान धावत्या बसमधून ड्रायव्हर सीटजवळ असलेल्या गिअर जवळून धूर व आग निघताना चालकाला दिसले. गाडीला आग लागली असल्याचं निदर्शनास येताच चालक राजेश बिजागिरे यांनी ताबडतोब बस थांबवली व बसच्या बाहेर निघाले आणि बसमधील वाहक अशोक तळी प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. बसमध्ये असलेले अग्निरोधक यंत्र आग विझवण्यासाठी चालक बिजागिरे यांनी बाहेर काढलं, मात्र बसमध्ये असलेलं अग्निरोधक यंत्र कुचकामी निघालं. तेवढ्यातच बसचा आगीचा पारा चढत गेला आणि आग भीषण स्वरूपात लागत गेली. घटनास्थळावर उपस्थित असलेले नंदकिशोर जांभळे यांनी अकोलखेड येथे नागरिक धन्नू बायवार यांच्याशी संपर्क साधून अग्निशमन दल व पोलिसांना सूचना द्या. येथील शेतकऱ्यांनी सुचवलं. सचिन तुपासे, नंदकिशोर जांभळे, दीपक तळुकार, बाबाराव गुजर, नागेश बायवार यांनी आकाश तायडे, पोपटखेड, अकोट नगरपालिकेचे अग्निशमन दल व अकोट ग्रामीण पोलिसांना माहिती दिली आणि चालकाच्या मदतीनं प्रवाशांना ताबडतोब सुखरूप बाहेर काढलं. बसचे चालक राजेश बिजागिरे यांनी झालेल्या घटनेची माहिती अकोटचे आगार प्रमुख DM अरविंद पिसोळे यांना माहिती दिली, मात्र आगार प्रमुख पिसोळे घटनास्थळावर पोहोचू शकले नाहीत. प्रभारी NS गवार गुरु सध्या चार्ज घेतला, मला माहिती नाही, उडवाउडवीची उत्तर देत होते. अग्निशमन दलाचे अभिषेक ताळे अधिकारी व अविनाश शेरेकर व अकोट ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन ट्रॅफिक जाम झालं होतं ते सुरळीत केलं. ठाणेदार किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं ताबडतोब घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवलं. आग विझवली, मात्र संबंधित आगार प्रमुख DM अरविंद पिसोळे घटनेच्या 2 तासापर्यंत घटनास्थळावर पोहोचले नाहीत. आगार प्रमुखांचा असा बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा दिसून आल्यानं घटनास्थळावरील नागरिकांनी आगार प्रमुखांविषयी रोष व्यक्त केला. घटनास्थळावर उपस्थित असलेले अकोट आगाराचे प्रभारक SV गवार गुरु यांनी घटनास्थळ गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. नेमकी ही आग कशाने लागली असावी? बसचे चालक बिजागिरे यांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगितलं. शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीमुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र बसचं प्रचंड मोठं